बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा समोर येतोय। गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री करायला लीलावती रुग्णालयात देखील गेला होता। जवळपास 30 मिनिटं तो लीलावती रुग्णालयात जवळच होता। बाबा सिद्दीकींची तब्येत अत्यंत चिंताजनक असून वाचण्याची शक्यता धूसर असल्याची खात्री पटल्यानंतर शिवकुमार तिथून रवाना झाला, असा खुलासा त्यानं पोलीस चौकशीत दिलाय। आरोपी शिवकुमार हत्येनंतर 30 मिनिटं लीलावती रुग्णालयाजवळच होता। सिद्दीकींच्या वाचण्याची शक्यता धूसर असल्याची खात्री पटल्यानंतर शूटर रुग्णालयातून निघाला। रिक्षानं कुर्ल्याला पोहोचला, त्यानंतर ट्रेन ठाण्यात दाखल झाला। ठाण्यातून एक्सप्रेसनं पुण्याला रवाना झाला। प्लॅननुसार शिवकुमार धर्मराज कश्यप गुरमैल सिंहला उज्जैनमध्ये भेटणार होता। उज्जैनमधून बिश्नोईची माणसं तिघांना वैष्णोदेवीला नेणार होते, मात्र दोघेही घटनास्थळी पकडले गेले। 10 नोव्हेंबरला यूपीच्या बहराइचवरून शिवकुमारला बेड्या ठोकण्यात आला।